तर या बैठकीवरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच तर रायगडमधील भाषणात बिल्किस बानोवरती दया दाखवलीच असं यावेळेस त्यांनी म्हटलंय। तर आम्ही म्हटलोच होतो रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे। तर बिल्किस बानो प्रकरणावरून शेलार यांनी घणाघात केलाय। दरम्यान आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात आपण। रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच। आम्ही सकाळीच म्हटलं होतं रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवतच दौरा करणार असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का त्याचीही एकदा चौकशी करून बघून या असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। गेल्या ज्या वेळेपासून बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला त्या दिवशीपासून मी हे समाजासमोर मांडतोय, काही दिवस थांबा, तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल आणि तो आज समोर आलाच। त्या प्रकरणावर आणि महिलांच्या विषयावर मला भाष्य करायचं नाही, पण जिथे जिथे हिरवी प्रकरणं दिसतील तिथे तिथे उद्धवजी त्यांच्या संरक्षणार्थ उभे राहतील। आणि म्हणून ज्या वेळेला नवाब मलिक असो, त्या ठिकाणी हसीना पारकर असो, दाऊदच्या प्रॉपर्टीज असोत, दंगे असोत, या सगळ्या विषयामध्ये हिरव्याची कास पकडणारे उद्धवजी आम्ही पाहतो आहोत। आशिष शेलार हे नेहमी वाचाळवीरांसारखे बोलतच असतात। उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी कोणाचा झेंडा घेतला यापेक्षा इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी घेतलेले प्रफुल्ल पटेल त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी झेंडा घेतलेला आहे का? त्या ठिकाणी याकूब मेमनची कबर तुम्ही त्या ठिकाणी सजवण्याची नटवण्याची तुम्ही सुपारी घेतली का काय? तुम्ही ज्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तुमची साफ बेइज्जत करून टाकली त्यांना पुन्हा तुम्ही मांडीवर घेतलं। त्यामुळं आशिष शेलारांचं नेहमीचं वक्तव्य हे शेंबूड माझ्या नाकाला आणि मी हसतो दुसऱ्याला अशी आशिष शेलारांची अवस्था आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।